मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या विशेष कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय छात्रसेना अर्थात NCC. या NCCचे वाशिम येथील बाकलीवाल विद्यालयातील NCC ऑफिसर श्री अमोल काळे सर. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्कार सर, NCCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचे बाळकडू पाजण्यात येतात. तर हे NCCचे जे विद्यार्थी आहेत यांची जी निवड आहे, ही निवड कशा प्रकारे करण्यात येते? आधी तर निवड जी होती ती शाळेच्या लेवलमध्ये करण्यात येत होती. मात्र आता मागील 2 वर्षापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं व त्याच्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी होते आणि लेखी परीक्षासुद्धा होते. आणि याचे मार्क, दोन्ही याचे मार्क जे आहेत ते पाठवल्या जातात ऑनलाईन मार्क. त्यानंतर मग ॲप्रूव्हल दिलं जाते. नंतर युनिट बटालियनमधून एक ॲप्रूव्हल येते. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची निवड होते. NCCच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम राबविले जातात. तर आपल्या जिल्ह्यामध्ये या NCCच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबविण्यात येतात? NCCच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे जनजागृती जी केली जाते ते समाजाला जे उपयोगी आहेत अशा सगळ्या ज्या समस्या आहेत अनेक, त्या समस्याविषयी जनजागृती केली जाते. जसे की पर्यावरण जनजागृती आहे, स्वच्छता अभियान आहे, नंतर रक्तदान आहे, नंतर आपण पल्स पोलिओचं सुद्धा घेतलं जाते, प्लास्टिकमुक्त अभियान आहे. नुकतंच आम्ही एड्स जनजागृती, आता काल परवालाच एक प्रोग्राम घेण्यात आला होता, त्यामुळे पण आहेत. सगळ्याच प्रकारच्या, आणि कोविडच्या काळामध्ये तर खूप प्रकारे जनजागृती करण्यात आली NCCच्या माध्यमातून. तेव्हा तर सगळं बंद होतं, मात्र ऑनलाईन करण्यात आलं. व्हिडिओ बनवले विद्यार्थ्यांनी, वेगवेगळे लोकांना अवेअरनेस केलं स्वच्छतेविषयी आणि मास्कविषयी, जे डिस्टन्स जे सांगण्यात आलं होतं त्याविषयी वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली, पोस्टरच्या माध्यमातून केली. आणि जवळपास आम्ही 2000 मास्क जे आहेत ते लोकांपर्यंत पोचवले आणि जे गरजू लोक आहेत त्यांना वाटप केले की कोविडचा प्रसार होऊ नये त्यासाठी. सगळ्याच प्रकारच्या जनजागृती. आणि शासन पहिले जे आहे कुठलेही काही प्रोग्राम असला तर पहिले NCCच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या मार्फतच राबवल्या जातात सगळेच कार्यक्रम. आपल्या जिल्ह्यात तरी कुठलेही काही असेल की जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक पत्र येते. मतदान जनजागृतीसुद्धा आपले विद्यार्थी अपंगांना जे मतदानासाठी नेण्यासाठी आपल्या NCCच्याच विद्यार्थ्यांची निवड होते. जे अपंगांना जे असते ट्रॉली किंवा ते चाकाची हे असते विद्यार्थ्यांना त्याचं प्राधान्य दिलं जाते. त्याचं प्रमाणपत्र आणि मानधनसुद्धा विद्यार्थ्यांना मिळतं. वाशिममध्ये NCCचे विद्यार्थी म्हटलं तर श्री बाकलीवाल विद्यालय आणि नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय या दोनच शाळेमध्ये हे विद्यार्थी दिसतात. इतर शाळेमध्ये NCCचे विद्यार्थी का नसतात? चांगला असा प्रश्न आहे की आपल्या वाशिममध्ये काय खूप दिवसापासून प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे, तो म्हणजे बटालियनचा. जवळपास जिल्हा झाला तेव्हापासून आपल्या वाशिमला 59 बटालियन इरेज झालेली आहे. मात्र आपल्या प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यासाठी ती मोठी खंत आहे. जवळपास 3000 विद्यार्थी वंचित राहतात आपल्या जिल्ह्यातले दरवर्षी ट्रेनिंगपासून. NCCच्या या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे कारण शासनाने जागाच उपलब्ध करून दिली नाही. हे एक कारण आहे. आणि आपल्या वाशिममध्ये बाकलीवाल विद्यालय आहे आणि नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालय. आता नुकतंच 2 नवीन विद्यालयाला देण्यात आली. एक म्हणजे सैनिक शाळा आणि एक जवाहर नवोदय PM विद्यालय, यांनासुद्धा आत्ता यावर्षी देण्यात आलेले आहे NCC. अच्छा, तर म्हणजे आपल्या इथे बाकलीवाल विद्यालय आणि नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय या 2 शाळेमध्येच NCC आहे. त्यामुळेच इतर शाळांमध्ये विद्यार्थी हे दिसत नाही. सर, हे NCCचे प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत यांना त्यांच्या पुढील जीवनाकरिता, भविष्याकरिता याचा काय फायदा होतो? खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. विशेष म्हणजे काय आहे की लहानपणापासूनच देशसेवेचं आणि बाळकडू ज्याला म्हणता येईल आपण, ते तर त्या शिस्त, मेन म्हणजे काय लागते त्या विद्यार्थ्यांना शिस्त लागते. स्वतःचे काम स्वतः करणे, वेळेचं बंधन पाळणे आणि आपलं काम चोख करणे हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण NCC म्हटलं की आर्मी किंवा नेव्ही असंच विचार करतो, याच्यातच भरतीसाठी NCC असते का? असा भाग नाही आहे. NCCतून तो कुठल्याही फील्डला गेला विद्यार्थी की तो त्याच्या कामामध्ये प्रॉम्प्ट राहतो. आजच्या या एवढ्या धगाधगीच्या जीवनामध्ये NCCला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करतो. थोडक्यात म्हणजे प्रेझेंटेशन. तर या विद्यार्थ्यांना पाठांतर, मोठमोठ्या अधिकारी, पालकमंत्री आहेत, कलेक्टर ऑफिस आहे, नंतर RTO ऑफिस आहे, सगळ्याच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांपुढे किंवा मंत्री लोकांपुढे
आणि समाजातील चौकात चौकात जाऊन हे विद्यार्थी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करतात, तर आपोआपच यांचं स्टेज डेअरिंग जे आहे ते वाढून जाते. म्हणजे थोडक्यात प्रेझेंटेशन, आजचा काळच तो आहे. येणारा काळ कठीण काळ आहे, नोकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, तर जो विद्यार्थी बोलू शकेल, तो ज्याच्यामध्ये धमक आहे काहीतरी करून दाखवण्याची, तोच विद्यार्थी टिकणार. तो NCC त्यांना हे बालकडू शिकवल्या जाते NCC. सर, NCCचे जे विद्यार्थी आहेत यांना आर्मीमध्ये प्राधान्य देण्यात येतं, त्याचबरोबर आता नव्यानेच पोलीस विभागाने सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे, तर हा निर्णय काय आहे? हा निर्णय असा आहे की A, B आणि C सर्ट जे NCCचे विद्यार्थी आहेत, तर A सर्टचे जे विद्यार्थी आहेत ते 8वी 9वीचे असतात, B सर्टचे विद्यार्थी आहेत ते 11वी 12वी आणि C सर्ट जे आहे ते ग्रॅज्युएशन लेवलचे विद्यार्थी. तर या तिन्ही टप्प्यातील विद्यार्थ्यांनी अगर तिन्ही त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्याचं जवळपास 25 मार्क वाढतात आणि एका मार्काने नोकरी जाते पोलीस भरतीची आणि कोणतीसुद्धा. तर हे जे मार्क आहेत हे या तिन्ही प्रमाणपत्र असेल त्याच विद्यार्थ्यांना मिळते. पण आपण जनरली पाहिलं असता नुसतं पोलीस भरतीलाच नाही तर सगळ्याच प्रकारे आज तर जवळपास 40 ते 50% जे विद्यार्थी आहेत, आत्ता नवीन जे अग्निवीर म्हणून भरती झालेले आहेत, यामध्ये NCCचे जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. बऱ्याच वृत्तपत्रामध्ये सध्या ते न्यूज येत आहेत की NCCच्या विद्यार्थी आपल्या शाळेमधले सुद्धा 15 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि आत्ता मनोजा आपल्या जिल्ह्यामधील 8 विद्यार्थी आत्ता परवाच्या दिवशी नियुक्तीपत्र आलेले आहेत, ते सुद्धा विद्यार्थी नवीन भरती NCCचीच निवड झालेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड होते. बरं, या क्षेत्रामध्ये नाही ना, संरक्षण खातं आहे, NDRFमध्ये सुद्धा NCCच्या विद्यार्थ्यांची निवड होते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजकाल ब्रिजस्टोन नावाची जी कंपनी आहे टायरची, हे सुद्धा NCCच्या विद्यार्थ्यांना पहिलं प्राधान्य देते आणि जास्त पगार होते. कारण ह्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्या जायचं तिथं आता NCCचे विद्यार्थी निवडल्या जातात. कारण हे कार्यकुशल असतात आणि क्षमता असते आणि या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त असतात विद्यार्थी आणि खूप कार्यकुशल असतात. कधीही कोणतं कार्य टाईमशीर करतात, म्हणून या विद्यार्थ्यांची निवड पहिले करण्यात येते. सर, धन्यवाद. आपण नवराष्ट्राशी जुळलात, आपले खूप खूप आभार आणि NCCच्या आपल्या उपक्रमास आमच्या नवराष्ट्रातर्फे शुभेच्छा. तर मित्रो, आपल्यासोबत होते वाशिम येथील श्री बाकलीवाल विद्यालयातील NCC ऑफिसर अमोल काळे सर, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे यापुढे देखील आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.